रात्री डोळे बंद करून स्वप्न जर आपण पाहत असाल, तर आपले स्वप्न खरे होणार नाहीत. प्रत्यक्षामध्ये रात्री जागा राहून जो मेहनत करतो, त्याचे स्वप्न खरे होतात. नक्की मित्रांनो, 2026 मध्ये तुम्हाला लिपिक पदाची पोस्ट मिळवायची असेल, तर यासाठी नेमकी निवड पक्की करायची आहे आपल्याला. तर मास्टरमाइंड सब्जेक्ट कोणता आहे, कोणत्या सब्जेक्टवर आपल्याला फोकस करायचा आहे, तसेच न्यायालयीन भरतीमध्ये ॲज अ लिपिक म्हणून जॉइन होण्यासाठी कोणते गोल्डन रूल्स आहेत, की ते आपल्याला फॉलो करायचे आहेत, त्याची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरंच तुमचं स्वप्न आहे, की लिपिक आपल्याला बनायचं आहे, परंतु त्या स्वप्नावर काही आपले समस्या असतात, की जे आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट करत असतात. त्याच्यामुळं आपण शेवटच्या स्टेपपर्यंत जाऊ शकत नाही. तर पाहूया मित्रांनो, तुम्हाला कोणती प्री तयारी अगोदर ठेवायची आहे, जेणेकरून 90 मार्क्सपैकी आपले 70 मार्क्स क्लिअर होतील आणि त्यापर्यंत आपण पोहोचूया. तर पाहूया मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचं स्वप्न आहे, की यावर्षी 2026 मध्ये लिपिक पदाची पोस्ट तुम्हाला मिळवायची आहे. फक्त पोस्ट मिळवायची आहेत आणि जो डोळे बंद करून स्वप्न पाहतो, त्याचे आयुष्यभर स्वप्नच राहतात. तर पाहूया मित्रांनो, सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी पहा, जी लेखी परीक्षा आहे तुमची 90 मार्काची आणि याचं सिलॅबस एकंदरीत कोर्टानं ठरवून दिलेलं आहे. त्या सिलॅबस पलीकडचे प्रश्न आपल्याला येत नाही, ही गोष्ट तुम्ही क्लिअर करा. भले की तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, परंतु कोर्स भरतीचा जो पॅटर्न आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला ही पोस्ट मिळवण्यासाठी करावी लागेल. तर यामध्ये तुम्हाला माहीतच आहे, कॉम्प्युटर्स आहे, त्याच्यानंतर जी-एस आहे, त्याच्यानंतर मराठी आहे, इंग्लिश आहे, मॅथ आहे आणि रिझनिंग आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी स्कोर वाढवणारे आपले विषय आहेत, ते म्हणजे मित्रांनो कॉम्प्युटर. कॉम्प्युटर अतिशय महत्त्वाचं आहे 10 मार्काचं. तर यामध्ये 10 पैकी 10 आउट ऑफ तुम्ही घेऊ शकता. तुम्हीच नाही, तर सर्व विद्यार्थ्यांचा स्कोर या ठिकाणी 10 मार्काचा येतो. त्याच्यामुळं या विषयामध्ये स्पर्धा अजिबात राहणार नाही. कारण सर्वांचा कॉमनली स्कोर यामध्ये येणार आहे. म्हणजेच कॉम्प्युटर हा आपला मास्टर माइंड सब्जेक्ट नाही. दुसरा राहिला मित्रांनो मराठी. मराठीसुद्धा 10 मार्काला आहे. तर हा सुद्धा कॉमनली सब्जेक्ट आहे 10 मार्काचं. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचा हा विषय देखील परफेक्ट असणार आहे. त्याच्यामुळं हा विषय देखील आपला मास्टर माइंड सब्जेक्ट नाही. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे जी-एस. आता जी-एसमध्ये कोणीही परफेक्ट नसते. सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळतील असं सांगता येत नाही. तर कुणाचं हँड असते, कुणाचं नसते. तर हा देखील विषय मित्रांनो आपला मास्टर माइंड सब्जेक्ट ठरणार नाही. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केलं, तर या ठिकाणी 3 विषय आपले उडालेले आहेत मास्टर माइंड सब्जेक्टपैकी. तर आता राहिलेलं आहे महत्त्वाचं, आपण चर्चा करूया, की कोणते असे महत्त्वाचे सब्जेक्ट आहे, जे आपले हँड असणं महत्त्वाचंच आहे. तर मित्रांनो, हे पाहण्या अगोदर तुम्ही खरंच या ठिकाणी तयारी करत असाल मनातून आणि तुमची जर खोटी मेहनत नसेल आणि यावर्षी तुम्हाला पोस्ट घ्यायची असेल, तर मनातून तयारी करा. खोटं तुमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. अन्यथा जी काही भरती आहे ती हातातून तुमच्या जाऊ शकते. तर त्यासाठी मित्रांनो, खास आपण तुमच्यासाठी टेस्ट सीरीज तयार केलेल्या आहेत. यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन सर्व टेस्ट सीरीज अवेलेबल आहेत. त्याच पद्धतीनं टायपिंगचा पॅसेज आहे, कॉम्प्युटरचे प्रश्न आहेत, मराठी व्याकरण, एकंदरीत सर्व डाटा आपण तयार केलेला आहे. सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये पिन केलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवस्थित पहा आणि त्यानंतर डाउनलोड करा आणि तुमच्या तयारीला लागा. तर तुमचा जास्त वेळ न घेता पाहूया मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आहे पुढचा विषय. तर या ठिकाणी डायरेक्टली आपण पाहूया. महत्त्वाचा विषय म्हणजेच मित्रांनो इंग्लिश. आता इंग्लिश या ठिकाणी तुमचा किती मार्काचा आहे? तर मित्रांनो 20 मार्काचं तुमचं या ठिकाणी इंग्लिश आहे. असं नाही की इंग्लिशमध्ये मुलांचे मार्क्स घटतात असं नाही, तर इंग्लिशमध्ये सुद्धा मुलांना चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतात मित्रांनो. 70 ते 80% असे कॅन्डिडेट्स आहेत, की इंग्लिशमध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतात. त्याच्यामुळं इंग्लिश सब्जेक्ट देखील तुमचा मास्टर माइंड सब्जेक्ट ठरणार नाही. तर मित्रांनो, शेवटचे उरलेले 2 सब्जेक्ट आहेत, ते म्हणजेच मॅथ्स आणि रिझनिंग. हे तुमचे मास्टर माइंड सब्जेक्ट आहेत मित्रांनो. यामध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही. वेळेची कमतरता आपल्याला भासते. त्याच्यामुळं तुम्हाला जर स्कोर आणायचा असेल, तर सध्या तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगवर सर्वात जास्त तुम्हाला फोकस करायचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला ओन्ली ऑन प्रॅक्टिस मॅथ आणि रिझनिंगची करा. बाकीचे जे विषय आहेत त्यांना तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही वेळ देऊ शकता. परंतु ह्या 2 विषयाला अतिशय जास्त वेळ द्या, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी स्कोर वाढू शकेल. कारण तुम्ही वेटेज पाहू शकता. या दोन्ही विषयाला टोटल 40 मार्क आहेत मित्रांनो. 20 + 20 40. तर या म्हणजेच तुम्हाला स्कोर आणण्यासाठी 30 प्लस तरी मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळवावे लागतील. जेणेकरून तुमचा स्कोर अतिशय चांगल्या प्रकारे येईल आणि बाकीच्या विषयामध्ये तेच राहणार आहे. सांगायचा माझा उद्देश होता, की बाकीचे जे विषय आहेत ते सर्व स्पर्धकासाठी सारखेच आहेत. त्याच्यामध्ये तेवढी स्पर्धा नाही. परंतु ह्या 2 विषयामध्ये
अतिशय जास्त स्पर्धा आहे. तर त्याच प्रकारचे प्रश्न आपण मित्रांनो आपल्या क्वेश्चन सेटमध्ये तयार केलेले आहेत. क्वेश्चन सेट मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तयार केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करा आणि PDF वगैरे पाहण्यासाठी अतिशय महत्त्वाचं कंटेंटसुद्धा आपण फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड करत असतो. त्या ठिकाणी ते देखील तुम्ही डाटा यूज करू शकता. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीनं तुमच्यासाठी मित्रांनो आपण Instaवर आयडी सुद्धा ओपन केलेली आहे इंडियन डेव्ह जॉब अलर्ट करून. त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर अतिशय महत्त्वाचा वाटला तर तुमच्या मित्रांना शेअर करा.